ठीक आहे. आपण मागच्या लेक्चरला सिम्बॉलिक फॉर्म कशी काढायची किंवा एखाद्या स्टेटमेंटचे ट्रुथ व्हॅल्यू कशा काढायचे हे बघितलेलं आहे. आज आपण पुढच्या लेक्चरमध्ये की ट्रुथ व्हॅल्यू एखाद्या मोठ्या स्टेटमेंटची कशी काढायची तसे ते ट्रुथ टेबल पाठ पाहिजे. आता पिन हा नेहमीप्रमाणे 2T 2F. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की हा ट्रुथ टेबल पाठ करूया. P 2T 2F पाठच करायचं. Q TF TF अल्टरनेटिव्ह असते. PNQ सगळ्यांचा पाठ आहे. P 2T 2F Q TF TF. P और P and Q and साठी मी काय सांगितले पाणी मिक्स करायचं. देन T and T and F गढूळ आणि स्वच्छ पाणी म्हणलं तर गढूळ पाणीच येणार. गढूळात गढूळ मिसळलं तर गढूळात येणार. मागचे लेक्चर बघा तुम्ही लक्षात येईल. P और Q 3T आणि एक F T देन Q T एकच F आहे का ते फक्त T देन F त्याच्यात जर एरो वापरला T देन F तरच ते F येत आहे. अदरवाइज T आणि T फॅन ओनली तुला T चा तर T येत आहे आणि FF चं T येते आणि 2F. हे मागच्या लेक्चरला बघा मी ट्रुथ टेबल कसा पाठ करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता ह्याच्या पुढचे एक्झाम्पल मी आता कंटिन्यू करणार आहे. लिहून घ्या क्वेश्चन. तुमचा एक्सरसाइज 1.1 नवीन सिलेबस मध्ये आहे. त्याचा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन असा आहे इफ द स्टेटमेंट P and Q PQ are true and R and S are false, then determine the truth value. Then determine the truth value of the statements of the following statement. हा तुम्हाला काय विचारलंय बघा. जर स्टेटमेंट मध्ये P and Q हे दोन्ही ट्रू आहेत, R आणि S फॉल आहेत तर खाली स्टेटमेंटचे ट्रुथ व्हॅल्यू फाइंड करा. ठीक आहे. फर्स्ट P और Q and R हे कंपाऊंड स्टेटमेंट दिलंय. P और Q and R यांची ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सोल्युशन असं आहे let statement P and Q are true, that is truth value is T. ह्यांच्या दोन्हीच्या ट्रुथ व्हॅल्यू काय येणार T येणार आहे. म्हणजे P ची पण T असणार आणि Q ची पण. म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू ऑफ P and Q are P ची पण Tच असणार आणि Q ची पण काय असणार T असणार. and statement are false, that is truth value are या. म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू ऑफ R and S R ची F येणार आणि S ची पण काय येणार हे तुम्हाला दिलेलं आहे. हे कन्सिडर केलेलं आहे. गिव्हन स्टेटमेंट P and Q are true, P and Q ट्रू त्याची ट्रुथ व्हॅल्यू T येणार. म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू ऑफ P and Q P ची पण T आहे आणि Q ची पण T आहे. आणि स्टेटमेंट R and S are false आणि स्टेटमेंट R आणि S फॉल आहे त्यामुळे त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय असणार या. आता तुम्हाला सोल्युशन ह्याचं काढायचं आहे. Therefore फर्स्ट P और Q and R याची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे. आता कधी पण बघा जर तुम्हाला एखादे एक्झाम्पल दिलं तर पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. मग तो स्मॉल कर्ली ब्रॅकेट असू दे किंवा स्क्वेअर ब्रॅकेट असू दे तो पहिल्यांदा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करायचा. आणि व्हॅल्यू द्या. P ची व्हॅल्यू काय T. इथं व्हॅल्यू दिलेली आहे P and Q च्या आणि R आणि S च्या त्या बघून सांगा. P ची व्हॅल्यू T और Q ची व्हॅल्यू पण काय T आणि R ची काय या. ठीक आहे. आणि यांच्यात एंड आहे. पहिल्यांदा सोडवताना ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. T और T and F म्हणजे स्वच्छ पाण्यात गढूळ पाणी मिसळलंय काय ना. मी काय सांगायला बघा पहिल्यांदा स्मॉल ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायची. प्लस स्मॉल ब्रॅकेट टी एंड य इथं बघा टी आणि य यांच्यात एंड करा काय ना एफ
टेबल पार्ट पाहिजे टी अँड एफ मध्ये एफ म्हणून टी और एफ करणार. आता और म्हणजे पाणी पिण्यासाठी चूज करणार तुम्ही टी और एफ. टी इथं बघा टी आणि एफ मध्ये आवर केला तर काय येणार टी येणार. टी आणि एफ मध्ये आवर केला तर काय येणार टी येणार. therefore truth value of the statement is T. संपलं. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इज टी. ह्या स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू काय की टी. एक मी तुम्हाला आणखीन एक सोडवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरा P then Q और R then S. P then Q और R then S. आता इकडे लक्ष द्या. हे झालं. आता इकडे लक्ष द्या. हे दुसरं आहे. ह्याच्यात पण P आणि Q काय ट्रू आहे. द स्टेटमेंट P and Q आर ट्रू. दॅट इज ट्रुथ व्हॅल्यू आर T. म्हणजे P ची व्हॅल्यू T आणि Q ची व्हॅल्यू काय सांगितली त्यांनी T सांगितली. आणि R आणि S ची काय सांगितलं truth value of R and S are false. That is truth value R value of R and S F है. R ची व्हॅल्यू पण F आणि H ची व्हॅल्यू पण F आहे. आता दुसरं एक्झाम्पल कसं दिलंय बघा. P then Q और R then S हे फिक्स्ड आहे ना. ह्या चार लाईन तुमच्या फिक्स असणार त्यात चेंज काही नसणार आहे. तर त्याची व्हॅल्यू काढायची. तर ह्याची इक्वल चिन्ह दाखवताना आपण इथे ट्रिपल पॉईंट दाखवायचं. इक्वल चिन्ह दाखवताना 3 रेशन दाखवा लॉजिक मध्ये. P म्हणजे कोण T. Q म्हणजे कोण T. T then T और R म्हणजे कोण F. S म्हणजे F. आता मी काय सांगितलं पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवून घ्या. पहिल्यांदा सोडवताना नेहमी ब्रॅकेट सोडवून घ्या. आता T then T देनच्या कॉलम मध्ये यायचं. हा देनचा कॉलम आहे पण T then T दोन T आहे. T then T काय आहे ना देनच्या कॉलम मध्ये T. T काय ना T और F then F काय आहे बघा. F then F T. हा टेबल तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे हा ब्रॅकेट पहिल्यांदा आणि हा ब्रॅकेट. आता T और T पाणी पिण्यासाठी चूज करायचंय. T ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज ट्रू. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इज T. ट्रू इज T. ह्या स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे. समजलं. ह्या चार लाईन चेंज होणार नाही त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू वापरायची आणि सॉल्व्ह करायचं. लिहून घ्या. हा आता नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळं घेतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडंसं निगेटिव्ह असणारा घेतो. 3 नंबर. हे मागचे दोन्ही झालेले एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये आहे. ठीक आहे. आता हे 3 नंबरचं लिहून घ्या. P and not R and not Q or S. Not Q or S. बघा आता ह्याच्यात थोडेसे निगेशन साइन्स आलेले आहेत पण त्यांना काही फारसा फरक पडत नाही. आपण सोडूया. ठीक आहे. 3 नंबर हे सेमच आहे ना. P and Q ट्रू आहेत तेव्हा त्याची व्हॅल्यू किती आहे. R आणि S फॉल्स आहेत तेव्हा त्याची ट्रुथ व्हॅल्यू येते. ह्या चार लाईन फिक्सच आहे ना. तर त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. P and not R and not Q or S. P and not R and not Q or S. आता P ची व्हॅल्यू काय सांगा. T and नॉट आर. आर ची व्हॅल्यू काय F. पण इथं नॉट आर दिले त्यामुळे नॉट F असणार. इथं नॉट साइन आले ना त्यामुळे नॉट असणार. अँड नॉट Q म्हणजे नॉट T. नॉट T इथं काय ना नॉट T और S काय F. S काय F. आता ब्रॅकेट पहिल्यांदा सोडवायची म्हणून सांगितलं मी. काय पहिल्यांदा सोडवायची म्हणून सांगितलं ब्रॅकेट. ब्रॅकेट सोडवताना हे नॉट F काय असणार. F चं निगेटिव्ह T. आधी निगेशन सोडवून घ्या मग ब्रॅकेट सोडवा. अँड नॉट T. नॉट T चं काय होणार F. F और F हे साइन बदलायचं नाही फक्त नॉट T चं F होणार नॉट F चं T होणार. आता T and T ट्रुथ टेबल बघा. ट्रुथ टेबल T and T. T and T. T
मिक्स केले आपण पाणी, स्वच्छ पाण्यात स्वच्छ पाणी मिसळ स्वच्छ. हे अँड चिन्ह दोन्ही ब्रॅकेटच्या मधलं अँड चिन्ह एफ पॉवर एफ 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 पॉवर एफ एफ पाणी पिण्यासाठी टी अँड एफ स्वच्छ पाण्यात अस्वच्छ गढूळ पाणी मिसळलं गढूळ. Therefore, truth value of statement, truth value of given statement is समजलं? लिहून घ्या. हा आता ह्याच्या पुढचा पार्ट एक दोन होमवर्कला देतो तुम्हाला मी, तुम्ही दोन होमवर्कला सोडून आणून दाखवा. हे होमवर्कला घ्या, इकडे देतो मी होमवर्क. प्रश्न व्हॉट्सअपवर करून टाकलं चालेल. नॉट पी अँड क्यू आर नॉट आर वरचं हेच आहे. इफ द स्टेटमेंट पी अँड क्यू आर ट्रू, आर अँड एस आर फॉल्स, देन डिटरमाइन द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट नॉट पी अँड क्यू आर नॉट आर, आणि दुसरं देतो, दुसरा आहे Q and R or not P and S. हे पण तुम्ही होमवर्कला जोडा. दोन एक्झाम्पल मी होमवर्कला दिले, त्याची ट्रुथ व्हॅल्यू तुम्ही फाइंड करायची. हे यस आहे, हे काय यस. आता एक इथे घ्या. नेक्स्ट अरे हे तेच आहे ना, सॉरी negation P then Q if and only R and S. निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे, निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर. इफ द स्टेटमेंट P and Q are true, P and Q च्या व्हॅल्यू ट्रूच आहे and R and S are false, then determine the truth value of the following statement. तर खाली स्टेटमेंटच्या काय काढा, ट्रुथ व्हॅल्यू काढायला. आता इकडे बघा, लेट P and Q are true, that is truth value, that is its truth value are T. Therefore truth value of P and Q are P ची Tच आहे ना, Q ची Tच, आणि स्टेटमेंट R and S are false, that is truth value of R and S is false. ह्या चार लाईन फिक्स आहे ना, ह्या चार लाईन मध्ये काही चेंज होणार नाही. तर आपल्याला काय सोडवायचं आहे बघा. नेक्स्ट त्याला आपण काहीतरी नंबर देऊया, 5 नंबर असेल समजा. तर 5 नंबरचं काय ना, निगेशन P then Q if and only R and S. निगेशन P then Q if and only R and S. आता इकडे लक्ष द्या, इज इक्वल टू, इथे लॉजिक मध्ये इज इक्वल टू चिन्ह 3 रेषेत दाखवायचा. निगेशन P म्हणजे कोण, T. Q म्हणजे कोण, T. देन T. इफ अँड ओनली डबल एरो आहे, तो डबल एरो आहे. इफ अँड ओनली डबल एरो आर, F अँड F. आधी ब्रॅकेट सोडून घेऊया रूल्स प्रमाणे. निगेशन T देन T, मी अभ्यास केला आणि मी 5 झालं, चांगली गोष्ट आहे. टी किंवा तुम्ही ब्रॅकेट पार्ट करून केला असेल तर टी देन टी काय ना, टी बघा ना, टीला देन टी. तुम्ही काय करा, ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल सोडवत असता ट्रुथ व्हॅल्यूचं, त्यावेळी हा टेबल पार्ट करून साईडला पेन्सिलला देऊन घ्यायचा, म्हणजे सोडवताना तुम्हाला लक्षात येईल. इफ अँड ओनली एफ अँड एफ, एफ अँड एफ एफ अँड एफ अँडच्या टेबल मध्ये बघा एफ. आता नॉट टी काय होणार, नॉट टी एफ, डबल एरो एफ, एफ डबल एरो एफ, अरे टी एफ एफ मध्ये डबल एरो वापरला तर आन्सर काय ना, टी. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज टी. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट्स, ऑफ गिवन स्टेटमेंट is T. is T. दिलेल्या स्टेटमेंटची, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू काय ती T. ठीक आहे, ओके घ्या. आणखीन एक घेऊया आपण असंच.
negation R if and only P, then not Q. Negation R if and only double arrow. Double arrow. Negation R if and only P, then not Q. सोडूया. P and Q ची ट्रुथ व्हॅल्यू T आहे, R आणि H ची ट्रुथ व्हॅल्यू F आहे. इथपर्यंत सेम यायचं. एक्झाम्पल नंबर 6. आता इकडे हे सगळे 2-2 किंवा 3-3 मार्काला विचारतात. त्यासाठी आधी तुम्हाला ट्रुथ टेबल पार्ट पाहिजे. ट्रुथ टेबल पार्ट पाहिजे असेल, ट्रुथ टेबल पार्ट केला तर एक्झाम्पल तुम्हाला येतील. नॉट R if and only P, then not Q. आता R ची व्हॅल्यू किती आहे? F, नॉट F. if and only P ची व्हॅल्यू किती आहे? T, then not Q म्हणजे नॉट T. आधी निगेटिव्ह सोडवून घेऊया. ब्रॅकेट सोडवण्याच्या आधी निगेटिव्ह सोडवा, मग ब्रॅकेट सोडवा. नॉट F, T, if and only T, डबल एरो T, सिंगल एरो, नॉट T म्हणजे काय ना F. आता पहिल्यांदा ब्रॅकेट सोडून घ्या. T if and only T. T करेक्ट. मी अभ्यास केला, मी 5 झालो कारण मी अभ्यास केला. T if and only काय ना T येणार. इकडे लक्ष द्या इकडे. बरोबर. T आणि T देईन F. T देईन F. ट्रुथ टेबल पार्ट पाहिजे. बघा इथे T F आणि यांच्यात देईन का एकच F येतो. T देईन F T. बाकीचे देईनला T पॉझिटिव्ह आहेत ना. T एकच येतो. T देईन F आहे. Therefore given statement has truth value. Given statement has truth value. Its truth value. Given statement truth value is F. ठीक आहे. आणखी एक तुम्हाला मी होमवर्कला देतो, बघा प्रयत्न करून. तिसरा P then Q and not R. आणि चौथा not P then Q in bracket and R double arrow S. हे दोन होमवर्क. त्यामुळे ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला ते माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर सोडवून यांच्या ट्रुथ टेबल अजून पुढचे एक्झाम्पल घ्यायचे, स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे. आता थोडेसे मोठे एक्झाम्पल्स मी बघतोय. 3-3 मार्काचे. हे सगळे 2-2 मार्काचे होते. तुम्ही सोडवू शकत होता, काही प्रॉब्लेम्स नाहीये. थोडेसे मोठे घेतो आता मी. थोडेसे मोठे. Negation P and not Q and R, or Q and R, or P and R. लिहून घ्या. खूप मोठे एक्झाम्पल आहे, पण आपण सोडू शकतो. ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू काढायची आहे. सोल्युशन गिवन ट्रुथ व्हॅल्यू of statement P is T, Q is T, R is F and S is F. ह्यांची ट्रुथ व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. P ची ट्रुथ व्हॅल्यू T आहे, Q ची T आहे, R ची F आहे आणि S ची पण काय F. P आणि Q ट्रू आहे, R आणि S काय F. तर आपल्याला गिव्हन स्टेटमेंट लिहून घ्या. नाव दिलेले स्टेटमेंट काय बघा. निगेटिव्ह P अँड निगेटिव्ह Q अँड R Q अँड R P अँड R. ओके. आता यांचे ट्रुथ व्हॅल्यू काढायचे. ट्रिपल बॉन्ड इक्वल चिन्ह दाखवता ना तुम्ही. ट्रिपल नॉट P म्हणजे कोण? T, नॉट T अँड Q म्हणजे पण T, नॉट T अँड R म्हणजे कोण आहे? ब्रॅकेट पूर्ण. हा ब्रॅकेट झाल्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट एक कोण आहे? दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये R आहे. Q म्हणजे कोण? T अँड F.
टी, पी म्हणजे टी आणि आर म्हणजे एफ, टी अँड एफ. त्यांच्या व्हॅल्यू तुम्ही तिथे लिहिलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यू लिहिल्यानंतर पुढे जायचं, इज इक्वल टू चिन्ह लॉजिक मध्ये 3 रेषन दाखवायचं. 3 लाईनने इज इक्वल टू चिन्ह दाखवायचं. पहिल्यांदा निगेटिव्ह सोडवायचं म्हणून सांगितलंय की नॉट टी एफ, नॉट टी म्हणजे एफ अँड ब्रॅकेट नॉट टी म्हणजे एफ. ओके, निगेटिव्ह सोडवून घ्या. ऑफ टी अँड एफ, ऑफ टी अँड एफ. आता निगेटिव्ह चिन्ह गेलेले आहेत. इतर नॉटिश ठिकाणी एफ लिहिले, नॉटिश ठिकाणी एफ लिहिले. आता पुढे जातो एफ. आता ब्रॅकेट सोडायचं. एफ अँड एफ टेबल पार्ट पाहिजे. करेक्ट. एफ अँड एफ गडूळ पाणी मिसळलं तर गडूळ पाणी येणार. एफ अँड एफ काय ते एफ आउट टी अँड एफ, एफ टी अँड एफ, एफ अँडचा टेबल पार्ट पाहिजे. अँडचा टेबल टी अँड एफ, एफ आउट एफ अँड टी अँड एफ, एफ अँड एफ, एफ अँड एफ, एफ आउट एफ आवर एफ. आवरचा टेबल पिण्यासाठी चूज करणार पण नाहीला जाय एफ आणि एफ आवर एफ, एफ. Therefore, truth value of given statement is F. संपलं, लिहून घ्या. आता आणखीन एक असं आपण मोठं बघूया. त्याच्यापेक्षाही मोठं थोडंसं लिहून घ्या. नेक्स्ट, negation in bracket negation P and R out yes then not Q if and only if P and R, P and R. लिहून घ्या एक्झाम्पल्स. आता हेच एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ट्रुथ व्हॅल्यू तीच आहे. पी ची ट्रुथ व्हॅल्यू टी आहे, क्यू ची टी आहे, आर ची एफ आहे आणि एच ची पण काय एफ आहे. गिवन निगेशन पी अँड आर और एस देन नॉट क्यू इफ अँड ओनली पी अँड आर, पी अँड आर. आता इकडे लक्ष द्या. ट्रिपल बॉन्ड म्हणजे इज इक्वल टू निगेशन नॉट टी म्हणजे काय टी आहे, नॉट टी अँड एफ. आर म्हणजे एफ आहे, आर आणि एस काय एफ वर सांगितलंय. और एस म्हणजे एफ देन नॉट टी, क्यू म्हणजे टी नाही का, नॉट टी. हा ब्रॅकेट कंप्लीट आणि मोठा ब्रॅकेट जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो पण कंप्लीट. इफ अँड ओनली पी म्हणजे टी, आर म्हणजे एफ, टी अँड एफ. आधी हा मोठा ब्रॅकेट सोडून घेणं गरजेचं आहे. हा पण त्याच्या आधी निगेटिव्ह चिन्ह काढून टाकायचे. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह नॉट टी एफ, एफ अँड एफ, नॉट टी म्हणजे एफ अँड एफ, आर एफ नॉट टी म्हणजे एफ, इफ अँड ओनली टी अँड एफ. आता इकडे निगेटिव्ह चिन्ह बाहेर आहेच. एफ अँड एफ, एफ देन एफ. बघा एफ अँड एफ, एफ आहे आणि एफ मध्ये देन केला तर काय ते टी. एफ देन एफ टी, ह्याच्यात टी येते टी. इफ अँड ओनली टी अँड एफ. हा एफ आवर टी पाणी पिण्यासाठी चूज करता टी. इफ अँड ओनली टी अँड एफ मिक्स केलं एफ नॉट टी एफ, एफ डबल एरो एफ. मी अभ्यास केला नाही त्यामुळे मी नापास झालो. मी नापास झालो कारण मी अभ्यास केला नाही. मी अभ्यास केला नाही म्हणून मी नापास झालो. मी नापास झालो कारण मी अभ्यास केला नाही.
चांगली गोष्ट आहे. अभ्यास करून नापास होण्यापेक्षा न अभ्यास करून नापास झालेलं कधी पण चांगलं. टी या पॅन या पॅप इथंच आहे. त्या पॅप मध्ये ई पॅन लिहित केलं तर काय येणार टी. या पॅप मध्ये ई पॅन लिहित टी. त्यामुळे गिवन स्टेटमेंट has a truth value is t. Given statement has truth value. Given statement has truth value किती येणार हो is t. लिहून घ्या. समजलं. आता एक होमवर्कला लिहून घ्या. एक असंच एक मोठं तुम्हाला होमवर्कला देतो, तुम्ही सोडवा आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर लावून घ्या. लिहून घ्या. निगेशन P and Q, निगेशन P and Q and not R. हे निगेशन ब्रॅकेट मध्ये आहे. निगेशन P and Q and not R. और Q then P then E not S और R. ठीक आहे. हे पण 3 मार्काला विचारणार. व्यवस्थित लिहून घ्या आणि मला सोडवून व्हॉट्सअपवर तुम्ही टाका. ठीक आहे. आज मोठे मोठे स्टेटमेंटचे ट्रुथ व्हॅल्यू कशा काढायच्या हे बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण निगेशन आहे, निगेशनवर एक स्पेशल लेक्चर पुढचं असणार आहे. त्यामुळे होमवर्क करून लावून